नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये। कशी आहात तुम्ही? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर आता मी इकडे माहेरी आले आहे। आता ट्रेनच्या बॅकग्राऊंड आवाजवरून तर तुम्हाला कळेलच, कारण इकडे ट्रेन घरासमोरून जाते। तर रविवारीच मी माझ्या सासरच्या घरी गेलते आणि आज गणपती बसलेत, म्हणजे बुधवारच्या दिवशी मी इथे आले आहे। मला उद्या यायचं होतं, पण ऍक्च्युली एवढं घाई झालं ना की घरच्या कपड्यावरच मी आले, कारण तिकडून गाडी होती। मग म्हटलं उद्याच्या दिवशी त्यांना सोडवायला येण्यापेक्षा उगाच नाही का यायचं त्यापेक्षा मग आजच्या दिवशीच जाऊया। आणि तिकडे पण गणपती बसतात, आमच्या इकडे नाही बसवत सासरी। मी पहिले बसवत होते, पण आता इकडे मला गौरी गणपतीसाठी यावं लागतं। पण तिकडे एवढे इंटरेस्टेड नाही, कोण बसवत नाही। मग जेव्हापासून मी रायगडला गेले तेव्हापासून मग कोणच बसवत नाही, त्यामुळे मी पण नाही बसवत, कारण मला तिकडे राहायला इकडे मम्मीच्या इकडे राहायला भेटत नाही। चला तर आता निघाली आहे मी माझ्या सासरी। ही गाडी डिरेक्ट आम्हाला आमच्या घरी सोडेल, त्यामुळे मग यात चालू आहे। ते बघा जाता नाही एवढं गणपती आणि डेकोरेशनची शॉप वगैरे लागत होती ना, की असं मन भरून येत होतं। आणि त्यात मग मी थोडेफार शूट वगैरे घेतलं। आणि ही आमच्या दोनची भीमा नदी आहे। इथे आले असं वाटतं की हा प्रॉपर आपल्या एरियामध्ये आलो आहोत। हा लग्न झाले, पण जे लहानपणापासून असते ते आपलंच असते। इथे अनुप छान बाहेरच्या व्ह्यूचा आनंद घेत आहे। तर फायनली मी पोहोचले आहे माझ्या माहेरात। आलो फायनली, पण आडवी आहे रेल्वे। आता इकडे तुम्हाला रोज आता रेल्वेचा आवाज आणि रेल्वे पाहायला मिळेल। चला चला डुग्गू, ट्रेन बघ, ट्रेन। आता जोपर्यंत मी इकडचे व्लॉग तुमच्याशी शेअर करेन तोपर्यंत तुम्हाला ही ट्रेन वगैरे तर रोजच पाहायला मिळेल, त्यात काही वेगळं नाहीये। मी मस्त लहानपणापासून पाहत आहे, पण तुम्हाला किंवा मला व्हिडिओ मार्फत शेअर करायला हे नवीनच आहे। तर इथे ना समोरच असं थोडासा कट्टा केलता, तर मम्मीने आल्या तुकडा ओळून टाकला। हे मम्मी आल्या करते अजून। इतकी मोठी मी पण झाली आहे, म्हणजे अनु पण झाली आहे, तरी पण करते। भैया पण आला होता, मग भैयानी हे स्वतःच्या हाताने बनवले आहेत। एवढं सुंदर कला त्याच्यामध्ये आहे अशी, म्हणजे पाहिलंच नाही युट्यूबला, पण युट्यूबला पाहिल्याच्या नंतर पण ते बनवायला आपला हात गुणगायला लागतो। आणि एवढं सुंदर बनवलं होतं माझ्या बहिणीने। त्यांनी काहीच तयारी नव्हती, मग मम्मी म्हणली की तुझ्यासाठी थांबलाय, तू डेकोरेशन छान केली। मग आता मी, पप्पा आणि माझा भाऊ वगैरे आम्ही करणार होतो। मम्मी आता देवाला अष्टविनायकला गेलती, मग तिकडून ही बेडशीट छान असं आणलं होतं। इतका सुंदर असा फ्रेश कलर होता ह्याचा, मला तो खूप जास्त आवडतं। पण ते सिंगल बेडचं होतं, त्यामुळे मी तर काही नेऊ शकत नाही। आणि डेकोरेशनसाठी मम्मीने असं थोडंसं तिकडूनच देवावरून सामान आणलं होतं। बघा आता हे काय डेकोरेशनच आहे का? उतरण डोक्यावर ठेवायचं का खंडे? नाही, मग पहिले असं उतरण दिवस। आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं कारण इकडे ना सारखे म्युझिक वगैरे चालूच आहेत गणपतीचे, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करत आहे। नाही तर गावाला आल्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करायचा काहीच प्रश्न नाही, कारण इकडचं जे ओरिजिनल व्हॉइस आहे ना तोच एक नंबर आहे। तर मम्मीने आता ते उतरण, माझे पप्पा बोलत होते उतरण आहे ते, हे गणपतीची मूर्ती अशी सुंदर अशी आणली होती। किती सुंदर आहे ना, खूप क्यूट आहे, म्हणजे आतमध्ये पूर्ण असं डायमंड वर्क केलेलं आहे। आणि आणखी छोटं मोठं असं साहित्य आणलं डेकोरेशनसाठी, ते तो तुम्हाला पुढे पाहायला मिळेल जेव्हा डेकोरेशन करेल मी। आणि हे एक वसुबारसला वगैरे आपण पूजा करू शकतो, आणि अशी पण ॲज अ नाही का शोपीस म्हणून ठेवू शकतो। खूप सुंदर अशी ही वासरू आणि गायची मूर्ती आहे, मला तो खूप जास्त आवडली। म्हणजे वसुबारसला एकदम स्पेशल असं आपण हे ठेवू शकतो। बघा अनु इकडे आल्याच्या नंतर एवढी दंगा मस्ती आहे ना तिची चालू, की काही सांगूच शकत नाही। बघा कशी करते आता, म्हणजे सगळ्या मुलांना डायरेक्ट काठी घेऊन मारते। आणि बघा हे झाड मी फक्त कटिंग लावली होती, तर त्याचे एवढे जास्त ब्रँचेस एवढं जास्त आलेले ते। आणि हे पण जे दिसत आहे सगळे मी कटिंग्स लावून गेले फक्त। हे सगळे भांडे फेकून दिले होते मम्मीने, मी सगळे ते घेऊन आले आणि त्यामध्ये असे कटिंग्स लावून गेले, तर एवढे छान ग्रो झाले आहेत। मम्मी माझा व्हिडिओ पाहत होती। आणि हे सुंदर असं गावाकडचं वातावरण आहे, माझे झाडं आणि त्यामध्ये हे सुंदर वातावरण एवढं छान वाटत होतं ना, आपल्या एका हक्काच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं। मला आहे ना, मला खूप जास्त आवडतं। म्हणजे सासर तर आहेच आपलं हक्काचं ठिकाण, पण माहेराला आल्याच्या नंतर असं दुप्पट हक्क असं आपलं वाटतं की हा आपण केलं तर करायचं, नाही तर नाही करायचं, हा ऑर्डर सोडायची सगळ्यांना। तर हे खूपच छान ग्रो झालं। मग त्याला मला वाटलं की खिडकीपाशी लावा, माझे पप्पा पण म्हणले की ती खिडकीपासून छान दिसेल, मग तिथे लावायला आम्ही सुरुवात केली। पण काय वेगळंच नियतीच्या मनामध्ये होतं, कारण ते ना मधूनच असं तुटायला लागलं। मग म्हणलं नको, आपण त्याला ना वेगळ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करू आणि मग तिथे लावून शकतो। म्हणजे खूप छान असं वाटत होतं, एकदम हँगिंग प्लांट सारखं। आणि गावाकडे हे खूप भारी वाटतं। आणि अनुचं चाललंच होतं, सगळ्या मुलांना मारत होते, अशी काठी घेत होती, सगळ्यांना मारत होती, बाकीच्यांना पण भारी वाटत होतं आम्हाला, नाही का
फ्रीमध्ये असं पकडायला वगैरे येतात, त्यांना पण खूप छान वाटत होतं. मग काय तिची मस्ती चालूच होती. इकडे आल्याच्यानंतर तिला आहे ना पूर्ण असंच खेळायला लागतं, मला पण मारत होती आल्याच्यानंतर. पण इकडे माहेराला आल्याच्यानंतर तिचं मला काहीच टेन्शन नसते, सगळं मम्मी करते सगळं. आणि समोरून बघा ट्रेन जाते, छान असं वातावरण इकडे झालंय. चला आता इकडचे व्लॉग तर तुम्हाला रोजच पाहायला मिळतील, पण आज डेकोरेशन करूया. बघा डेकोरेशन करायचं त्यासाठी हे ना इथं असं छत आहे. मग पहिल्यांदा आम्ही कॉट आहे ना ती समोर लावली, कारण इकडच्या साईडला कॉट होती इकडच्या खिडकी साईडला, पण ती आम्ही समोर लावली कारण इकडच्या साईडला अशा गौरी गणपती छान दिसेल. आज फक्त गणपती बसणार आहे, पण गौऱ्या पण आम्ही शेजारीच बसवणार आहे, त्यामुळे तिथे कॉट ठेवली आहे. नाही तर आम्हाला आम्ही खाली पण टेबलवर गणपती बसू शकत होतं, पण म्हणजे जर कॉट ठेवली तर मग पायऱ्या समोर करता येतात. तशा 2-3 पायऱ्या असतात तर छान वाटतात. पायऱ्यांवर मग खाऊ वगैरे ठेवायचं असं गौरीसाठी. आता ते पण छान छान असे व्लॉग तुम्हाला पाहायला तर मिळतील. तर आता इथे छत लावायचं काम चालू आहे आमचं. चारी बाजूने आम्ही छत, म्हणजे ते एकदम सिंपल असं छत आहे की चारी बाजूने लावायचं आणि मग वरून फक्त आपल्याला अंथरायचा असतो. तो छत असतो ना, म्हणजे एकदम मंडपसारखा छत असतो, तो अंथरायचा. आता इथे माझ्या बहिणीचं चाललं आहे की ते तिथं अंतरत आहे. मी ना कोणाला सांगितलं होतं की व्हिडिओ चालू केला आहे, मी फक्त तिथे मोबाईल जस्ट ठेवून दिला, चला म्हणलं चालू करूया. आणि मग सगळं कॅन्डिड आहे, म्हणजे की असं व्हिडिओसाठी कोणी काय केलं नाही, सगळं कॅन्डिड आहे यामधलं. आता हा छत आहे ना, हा आम्ही आता वरून लावत आहेत. पप्पा बाहेर काहीतरी काम करत होते, मग त्यांना म्हणलं चला पहिलं आपलं करायचे म्हणजे मागं लागून त्यांना मी आणलं. पप्पा म्हणजे मी त्यांना अण्णा म्हणते, आम्ही सगळेच अण्णा म्हणतो. मग आता मी ना व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार नाही की अण्णा म्हणजे कोण, मग पप्पा म्हणते मी आहे, नाही तर आम्ही घरी त्यांना अण्णा म्हणतो. फक्त छतच यावर टाकला, ते किती छान लुक झाला ना, म्हणजे एकदम काही डेकोरेशन करायची गरज नाही. तरी पण आम्हाला एवढी हौस आहे ना की गौऱ्यांच्या टायमाला आम्ही एवढं डेकोरेशन करतो ना, एवढं की मापाच्या बाहेरच. तुम्ही तर पाहतालच गौऱ्यांच्या टायमाला खूप जास्त डेकोरेशन करतो, पण आहे ना याला ना काहीच डेकोरेशन करायची गरज नाही. ॲक्च्युली मध्ये ते किती सुंदर दिसते. आणि गणपतीच्या टायमाला आम्ही जास्त डेकोरेशन करत नाही, फक्त गौऱ्यांच्या टायमालाच जास्त डेकोरेशन. खेळणी वगैरे एवढं आहेत ना, मी तुम्हाला आहे ना उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की किती डेकोरेशन सामान आहे. आता बघा इथं सिंपल असं छान आहे, स्वीट किती मस्त दिसत आहे, एकदम सिंपल. मग आता मला रास वगैरे करायची होती, कारण गणपतीला बसवायचं होतं आणि सगळे फळं वगैरे ठेवायची होती, बाकीचा कलश वगैरे ठेवायचं होतं. मग तेच माझं काम चालू होतं. तर मी सांगत होते की गणपतीच्या टायमाला आम्ही जास्त काही डेकोरेशन करत नाही, पण गौऱ्यांच्या टायमाला खूप जास्त डेकोरेशन करतो, ते तुम्हाला पाहायला मिळेलच. पण मी आज व्हिडिओ म्हणून मी इथे जास्त डेकोरेशन करत आहे. बघा हे सगळं डेकोरेशन सामान आहे, हे डायरेक्ट आमचं गौऱ्यांच्या टायमाला निघतं. हे झुंबर वगैरे काय आणले मम्मीनी, मग हे सगळं असं पेटीमध्ये ठेवलं आहे. आमच्या आजींची पेटी आहे, सगळं पेटीमध्ये ठेवलं आहे. मग त्यातलं थोडंफार अगदी बघा 10% मधलं 2% असं सामान मी थोडंसं आणलं आणि मग तेच आता लावणार आहे मी. आणि कसं काय लावत आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच बघा. आणि हे मागच्या वर्षीच घेतलेले बरं का, हे सगळे ना जे छोटं मोठं आहे ना ते मागच्या वर्षीच घेतलेले. बाकीचं खूप वर्षापूर्वीच आहे ना, मग ते तसंच ठेवलं मी. ते म्हणलं की नंतर गौऱ्यांच्या वेळेस लावावं, कारण गौऱ्यांच्या वेळेस थोडंसं भरीव असं चांगलं दिसतं. आता मला हे समोर लावलं होतं मी, पण ते समोर चांगलं नाही होतं वाटतं, ते मागे चांगलं वाटत होतं. मग नंतर परत मी काढलं आणि परत मागे लावलं, म्हणजे ते आपल्याला जोपर्यंत गणपती बसत नाही तोपर्यंत वाटतं हे नाही इथं चांगलं वाटतं, हे तिथं चांगलं वाटत नाही. मग मम्मीला म्हणलं मम्मी पिणे आणून दे लवकर, जर सासरला असते तर आपल्यालाच घ्यावं लागलं असतं ना, मग तसं वेगळं पडतं ना, त्यामुळं आपलं हक्काचं ठिकाण नाही ना, असं वाटतं मला की हां माहेर आपलं हक्काचं ठिकाण आहे. तुम्ही माझ्या मताची सहमत आहात का नाही, तर परत कमेंट करायचे की नाही आपलं घर ते आपलं घर असते. असो आता हे वालं झुंबर आहे ना, हे इथे अजिबात मॅच होत नाही, तरी पण माझी इच्छा आहे ना, मी खास मम्मीसाठी इथं शिखर शिंगणापूरवरून आणलं होतं. म्हणजे मला नाही आवडलं ते, पण त्यामध्ये कलर्स अवेलेबल नव्हते. मग म्हणलं की चला, झुंबर मोठं नव्हतं ना, आत्ता मागच्या वर्षी मम्मीने हे आणलं आहे, त्याच्यामध्ये दिसत आहे ते मोठं. मग मम्मी म्हणली ते काढ, ते वेगळाच कलर वाटतोय, ते अजिबात मॅचिंग होत नाही. मग ते काढलं मी. आणि ह्या चिमण्या वगैरे ना सगळं मम्मीने यात्रेतून वगैरे किंवा देवाला वगैरे गेल्याच्यानंतर मम्मी ना आता मध्ये ते तुम्हाला दाखवलं ना, तर पहिल्यांदा जे अष्टविनायक करून आणले ते पण, म्हणजे असं देवाला वगैरे गेल्याच्यानंतर ना. आणि शिखर शिंगणापूरला प्रत्येक वर्षी यात्रा होतेच, तिकडची यात्रा ही प्रत्येक वर्षी होतेच, त्यामुळे तिकडून ना काही ना काही माझ्या पप्पा तर एवढ्या हौस आहेत ना, म्हणजे खूप जास्त काही ना काही प्रत्येक वर्षी आणतात, म्हणजे आणतातच. मागच्याच वर्षी ह्यांनी डीजे वगैरे काय आणले, म्हणजे हॉलिजन वगैरे काय बोलतात त्याला ना, म्हणजे मला माहीत नाही, पण एवढं सगळं आणतात ना, म्हणजे खूप हौस येतात असे गौरी गणपतीच्या वेळेस. आणि मागच्याच वर्षी ना माझ्या मम्मीच्या माहेरवरून म्हणजे मामींनी वगैरे ना गौऱ्यांचे जे बाळ असतात ना, छोटे छोटे बाळ, ते पण दिले, तर ते पण तुम्हाला पाहायला मिळतीलच. म्हणजे एवढं क्यूट आता ते काढत नाही बरं का आधी, पण मी जर ना आलो असेल ना काढायला, तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन उद्याची किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये. तसं ही गौरी गणपतीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, पण मला ना एक्साइटमेंट लेवल आहे ना यावेळेसची खूप जास्त आहे, त्यामुळे मग ते पण दाखवेल तुम्हाला मी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये. तसे गावाकडचे असे छान व्हिडिओ मी खूप घेऊन येणार तुमच्यासाठी, त्यामुळे स्टे ट्यून फॉर दिस.
तर इथं माझं ऑलमोस्ट डेकोरेशन हेच कंप्लीट झालं आहे. आता सध्या ना इकडे पण भरपूर पाऊस आहे, म्हणजे आहे कंटिन्यू बऱ्यापैकी आहे पाऊस. म्हणजे असं मला वाटत होतं की रायगडलाच भरपूर पाऊस आहे की कोकणात भरपूर पाऊस आहे, पण इकडे आल्याच्यानंतर पण पाऊस आमचा पिछा अजिबात सोडला नाही. इकडे पण चालू झाला, म्हणजे काय नशिबात आहे का काय माहिती. बघा आता इथे छान माझं असं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. अनुचं पण चाललं होतं, मग मी ते काय म्हणजे तिच्यासाठी पण नवीनच आहे, तिला आता कळायला लागलं ना भरपूर. मग ते ओढायचं वगैरे ते खूपच लेवल ती वाढली आहे. बघा ते छान असं. आणि भैयानी हा हॉलिजन का काहीतरी म्हणत होता हे आणलं होतं, म्हणजे एकदम डीजे सारखा असा प्रकाश, म्हणजे खूप छान आहे ते. तर एवढं रिच वाटतं ना, खूप छान वाटतं. आणि तेच करता करता बघा ना बिचाराच्या हाताला लागलं, म्हणजे फॅनच्या जवळ आलाय जवळजवळ छत, आणि मग ते लागलं. आणि लाइटिंग वगैरे भैयानी छान अशी लावली. आणि नंतर फायनली आगमन झालं आहे आपल्या गणपती बाप्पांचं. फायनली गणपती बाप्पा आपल्या घरी आले आहेत, त्यांची छान पूजा वगैरे केली आणि त्यांना विराजमान केलं. अनुचं मस्ती चालू होती, कारण भैयानी तिच्या मामानी खूप मोठ्या आवाजात गाणी लावली होती. आणि नंतर आमची आरती चालू झाली. संध्याकाळची आरती म्हणजे एकच टाईम करणार होतो, कारण संध्याकाळी गणपती बाप्पा बसवले होते. आणि मग सगळे आरती करायला लागलो. माझ्या मम्मी पप्पांना आज पहिली आरती दिली होती, कारण आज पहिला दिवस होता. मग त्यांनीच आरती केली छान अशी. आणि हे मोमेंट खूप म्हणजे एवढं भारी ना, व्लॉगिंगच्या थ्रू माझे सगळे मोमेंट कॅप्चर होतात. आता हाच जो व्हिडिओ मी 2-3 वर्षांनी किंवा 4-5 वर्षांनी पाहिलं तर मला भारी वाटेल ना, की ह्या टायमाला आपण असं केलं. म्हणजे मला एक फायदा तर आहे की मोमेंट कॅप्चर होतात, त्या टायमाचे मोमेंट आहे ना ते कॅप्चर होतात. तर इथे ना आता शेवटचा जो भाग होता तो चालला होता. नंतर मम्मीने छान असे मोदक आणले आणि मग सगळ्यांनी मोदक वगैरे खाल्ले. मला तो खूप आवडला. आणि नंतर समोरच गणपती बाप्पा बसतो, म्हणजे समोरच्या मंडळाचा. मग तिथे पण मी गेले होते. मग तिथे त्यांच्या सगळ्या वस्तीवरच्या मुली वगैरे आल्या होत्या. मग चिक्क मोत्याची माळ ते नवीन ट्रेंडिंगला आहे, मग ते म्हणले सगळ्यांनी त्याच्यावर प्रॅक्टिस वगैरे केली. मग त्यावर आम्ही आता उद्या डान्स करणार आहोत, ते तो तुम्हाला पाहायला मिळेलच. तर नंतर जेवण वगैरे झालं. ड्रॅगन फ्रूटला बघा समोरच ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे, त्याला एवढं छान फुल आलं आहे. मग तिथे आल्याच्या नंतर सगळ्यांना घेतलं. तिथं सगळे होते बघा इथे जमलेले, आमच्या समोरच गणपती बसतो ना, मग तिथे आहेत. मग तिथे आम्ही छान डान्स वगैरे केला. आणि मग हा व्हिडिओ चला मी इथेच एंड करते. कसा वाटलं तुम्हाला आमचं गणपतीचं डेकोरेशन ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.